मध्ये शिकारा सफर करण्यासाठी आज आम्ही जातोय। काश्मीर श्रीनगर म्हणजे आपल्या भारताचं एक नंदनवन किंवा स्वर्ग आणि या स्वर्गात असलेलं हे डल लेक आणि तिथे आज आमची टीम शिकारा सफरीसाठी पोहोचलेली आहे। इथे शिकारा सफर करताना तुम्हाला पर हेड बरीच किंमत सांगितली जाते, पण बार्गेनिंग केल्यानंतर बऱ्या खिशाला परवडणाऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त शिकारा सफरीचा आनंद लुटता येतो। तर तुम्ही पाहत असाल अनेक शिकारे इथे आहेत आणि आमची टीम एक एक शिकाऱ्यामध्ये आता सज्ज व्हायला लागलेली आहे, बसायला लागलेली आहे। तर आम्ही एका शिकाऱ्यामध्ये जातोय आणि शिकारात बसून मला जे अनुभव आले ते सगळे तुमच्यासोबत शेअर करते। तर हे डल लेक आहे प्रसिद्ध असं, तुम्ही पहा हे किती मोठं विस्तीर्ण विस्तृत स्वरूपामध्ये आहे की याच्यामध्ये आपल्याला लांबपर्यंत नजर पोहोचत नाही। या पूर्ण डल लेकची सफर ते आपल्याला करून देतात। हे आहेत शिकारा हाऊस, म्हणजे हे छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि हे परमनंट पाण्यामध्ये आहेत आणि तुम्हाला जर शिकारा हाऊस मध्ये राहायचं असेल, आनंद लुटायचा असेल तर तो तुम्ही इथे स्टे करून घेऊ शकता। तर आम्ही शिकारा सफर करतोय। शिकारा सफर करताना एवढी थंडी आहे ना, 0- खाली तापमान आहे आणि त्याच्यामुळे वाराही सुटलाय आणि खूपच थंडी लागते आणि अशात आम्ही ही अनुभूती घेतोय। फक्त एक सौभाग्य की आता पाण्यामध्ये बर्फ नाहीये, त्यामुळे शिकारा सफर करणं सहज शक्य होतं, नाहीतर ते आम्हाला तो आनंद घेता नसता आला। तर इथे सफर करताना हे एक पेय इथे आलंय, त्याला म्हणतात सॅफ्रॉन। त्याच्याच बरोबर कावा, तुम्हाला शरीराला उष्णता निर्माण करणारे हे पेय आहेत आणि हे इथे तुम्हाला प्यायला मिळतात। त्याचबरोबर इथे जे पेहराव केला जातो काश्मीरी पेहराव, तो देखील तुम्हाला शिकारात बसून करून त्याच्यावर तुमचे फोटो काढता येतात। एक वेगळा अनुभव तो मिळतो। आमच्यातलं हे एक जोडपं फोटो सेशन करतंय। त्याच्यानंतर ही एक शिकारा आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या कलाकुसरीच्या अशा वस्तू आहेत ज्या लाकडाच्या आहेत आणि त्या खूप अशा रेखीव कोरीव काम केलेल्या आहेत, त्या तुम्ही इथे खरेदी करू शकता। डल लेक मध्ये एक प्रकारचे फ्लोटिंग बाजारपेठच आहे, तरंगती बाजारपेठ। आता बघा इथे कॉफी आहे, चहा आहे, त्याच्यानंतर हॉट चॉकलेट आहे, कावा आहे आणि सॅफ्रॉन हे, त्याचबरोबर मॅगी देखील तुम्हाला गरमागरम इथे मिळते। आता इथे दागिने, इंटिमेशन ज्वेलरी विकायला आलेली आहे। वेगवेगळे असे कलरफुल खड्यांचे इथे दागिने आहेत जे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, मुलींसाठी घेऊ शकता, गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकता। असे वेगवेगळे प्रकारचे दागिने इथे शिकाऱ्यामध्ये तुम्हाला खरेदी करता येतात। आता आपण आलोय फ्लोटिंग बाजारपेठेकडे, तरंगती बाजारपेठ। इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, शॉल, ड्रेस मटेरियल, कुर्ता, साड्या यांची खरेदी करता येईल। ही खूप मोठी बाजारपेठ आहे, डल लेक मध्येच असलेली, आणि आपला शिकारा आता या बाजारपेठेमध्ये आलेला आहे। तुम्ही पाहत असाल सगळ्या प्रकारची दुकानं इथे आहेत आणि खूप छान छान अशा शॉल इथे आहेत। अगदी 100 रुपयापर्यंत 10,000 पर्यंतच्या शाल तुम्ही इथे खरेदी करू शकता। वेगवेगळे स्वेटर आहेत, खूप छान छान कलाकुसर केलेल्या साड्या इथे मिळतात। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पहा किती छान साड्या इथे लावलेल्या आहेत। काश्मीर मधील एक खूप सुंदर असं हे डल लेक आहे। इथे आल्यानंतर, श्रीनगरला आल्यानंतर या डल लेक मधचा फेरफटका हा मारायलाच हवाय। आता आमची टीम खरेदीसाठी शॉलच्या दुकानामध्ये गेलेली आहे।
बघा किती छान असे सर्व प्रकारचे कपडे इथे आहेत. पाणी इतकं स्वच्छ आहे ना. आता हे एक शॉलचं दुकान आहे. तिथे ड्रेस मटेरियल आहेत, शॉल आहेत, स्वेटर आहेत. नंतर इथे केशरची दुकान आहेत. ड्रायफ्रूट काश्मीर श्रीनगर हे अक्रोडसाठी आणि केशरसाठी प्रसिद्ध आहे. त्याची ही दुकानं इथे आहेत. तुम्ही जोपर्यंत खरेदी करता तोपर्यंत तुम्ही ज्या शिकाऱ्यातून आलात तो शिकारा बाहेर थांबलेला असतो तुमची वाट पाहत. तुम्ही किती वेळ खरेदी करू शकता. इथे सुंदर असे पक्षी आहेत. निसर्गाची किमया पहा. एवढ्या थंड पाण्यामध्ये हे पक्षी अगदी स्वच्छंदपणे विहार करतात. काळेभोर त्यांचे शरीर आहे आणि लाल अशी चोच असलेले पक्षी आहेत. अगदी मनमुरादपणे पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतात. त्यांना खाऊ दिलं जातं पक्ष्यांना. अशा प्रकारे आमची शिकारा सफर पूर्ण झाली. तुम्हाला ती कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून कळवा. उतरता उतरता बर्फाचा पाऊस सुरू झाला आणि आम्हाला देखील त्याचा आनंद घेता आला. थोडाफार आम्ही पण त्या पावसाचा आनंद घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.